Hello everyone, warm welcome to all of you for this series of discussion of bachelor remedies. We are discussing a group of depression in which we have seen depression, its introduction and 3-4 remedies. Now we are almost coming to an end of this group, that is end of depression. तर आज जी मी रेमेडी घेणार आहे ही या ग्रुपमधली माझी शेवटची रेमेडी आहे. सो द रेमेडी फॉर टुडे इज स्टार ऑफ बेथलेहेम. त्याचं स्पेलिंग असं आहे STARBETHLEHEM, स्टार ऑफ बेथलेहेम. तर ॲज वी हॅव सीन की सिम्टम्स आर क्वाईट सिमिलर इन ऑल रेमेडीज बिकॉज एव्हरीथिंग ऑल दी सिम्टम्स कम अंडर वन अम्ब्रेला टर्म, दॅट इज डिप्रेशन. तर व्हॉट डिफर्स इज, इथे फरक काय असतो तो म्हणजे कॉज अँड इंटेन्सिटी ऑफ सिम्टम्स आर डिफरंट. म्हणजे आपण हे बघितलं, पहिली रेमेडी आपली डिप्रेशन ग्रुपमधली आपण स्वीट चेस्टनट बघितली, ज्याच्यामध्ये इंटेन्सिटी वॉज व्हेरी हाय. इंटेन्सिटी ऑफ नर्वस ब्रेकडाऊन वॉज एक्स्ट्रीमली हाय, whereas in wild rose intensity was not that severe, but the point which was highlighting in that was complete lack of interest. So cause is different for each remedy and intensity is different for each remedy. In Star of Bethlehem, the main key factor is shock, ज्याला मराठीमध्ये आपण धसका असं म्हणतो. तर ह्याची कारणं ही अनेक असू शकतात अँड इट इज व्हेरिएबल फ्रॉम पर्सन टू पर्सन. कारण कोणाला कुठल्या गोष्टीचा शॉक किंवा कुठल्या गोष्टीचा धसका बसेल हे आपण सांगू शकत नाही. तर उदाहरण द्यायचं झालं तर साध्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल परीक्षेतील अपयश म्हणा किंवा मेजर लॉस, फायनान्शियल असू दे, प्रॉपर्टी रिलेटेड लॉस असू दे, अपेक्षाभंग, त्याच्यानंतर नॉट ओन्ली ॲट मेंटल लेवल, सायकिक लेवलचा शॉक नसून इतर शारीरिक गोष्टींचा सुद्धा शॉक असू शकतो. फॉर एक्झाम्पल रोड ॲक्सिडेंट्स, त्याच्यानंतर एखाद्या भीषण आजाराचं निदान होणं, जसं कॅन्सर. जेव्हा कॅन्सरचं निदान होतं ते नुसताच तो शॉक त्या व्यक्तीसाठी नसून तो त्याच्या इतर जवळच्या व्यक्तींसाठीही तो फार मेजर शॉक असू शकतो. तर परीक्षेतील अपयश म्हणायचं झालं तर तोही त्या व्यक्तीसाठी तितकाच मेजर असू शकतो. म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेली आहे, जी लोक इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी प्रिपेअर करत असतात आणि वारंवार अटेम्प्ट्स देऊन वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा ती गोष्ट होत नाही त्यावेळेला, आणि गोष्ट होत नाही म्हणण्यापेक्षा जर कमी मार्क पडले तर दे सफर फ्रॉम अ डीप शॉक विच रिझल्ट्स इन सिम्टम्स ऑफ डिप्रेशन. तर दीज कॉजेस आर व्हेरिएबल फ्रॉम पर्सन टू पर्सन. तर सिम्टम्स जर बघायचे झाले तर या शॉकमुळे त्यांना इतर नैराश्याच्या लक्षणांना सामोरं जावं लागतं. लाईक दे सफर फ्रॉम डीप फिलिंग ऑफ लोनलीनेस, दे सफर फ्रॉम सॅडनेस, सतत उदास वाटत असतं, काही करायची इच्छा होत नाही, लॅक ऑफ इंटरेस्ट इन डुईंग एनिथिंग. तर ही सिम्टम्स ही सगळ्या ग्रुप ऑफ रेमेडीजमध्ये सारखी आहेत. बट द थिंग विच हायलाइट्स इन स्टार ऑफ बेथलेहेम इज शॉक. शॉक ऑफ एनी काइंड विच रिझल्ट्स इन देअर फिजिकल सिम्टम्स. तर हे प्रॅक्टिसमध्ये खूप लागतं. इट इज वन ऑफ द रेस्क्यूमधलं कंपोनेंट आहे. इट इज वन ऑफ द रेस्क्यू कंपोनेंट. आणि या लोकांचा मेन प्रॉब्लेम हा असतो की दे फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू कोप अप टू दॅट शॉक, किंवा ड्यू टू दॅट शॉक देर इज फिलिंग ऑफ ग्रेट ग्रीफ. त्यांना ते स्वतःभोवती कुडत राहतात, त्यांना एक्सप्रेस करता येत नाही आणि ते इतकं मनाला लावून घेतात ती गोष्ट की त्यातनं बाहेरच पडत नाही फ्रॉम दॅट शॉक. सो हे प्रॅक्टिसमध्ये खूप कॉमनली लागतं आणि मी स्वतः हे बऱ्याच वेळेला वापरलेलं आहे. तर ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मला एक केस आठवते आहे ज्याच्यामध्ये मी हे सुरुवातीलाच वापरलं होतं आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे मेडिसिन आपल्याला खूप सुरुवातीला वापरावं लागतं. म्हणजे माझ्याकडे केस आली होती, 28 वर्षाचा मुलगा होता, म्हणजे बऱ्याच नंतर आली होती ही केस. बट म्हणजे सिम्टम्स वर सेम की सफर्ड फ्रॉम फिलिंग ऑफ सॅडनेस आणि इतरही नैराश्याची लक्षणं त्याच्यामध्ये होती. पण त्याचा मेजर ॲक्सिडेंट झाला होता मागच्या वर्षी आणि ही हॅड मल्टिपल फ्रॅक्चर्स आणि म्हणजे 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागला त्याला त्या सिच्युएशनमधनं, त्या ट्रॉमामधनं बाहेर पडायला. आणि तो शॉक नुसता त्याच्यासाठी नसून घरच्यांसाठीही तितकाच मोठा शॉक होता.
बट आणि भीती होती एकतर की म्हणजे नंतर अजूनही ही सिच्युएशन अशी आहे की तो टू व्हीलरवरनं जात नाही. ही कुठेही जवळही जायचं झालं तरी ही प्रिफर्स गोईंग बाय फोर व्हीलर. तर त्या काळामध्ये मी सुरुवातीलाच स्टार ऑफ बेथलेहम वापरलं होतं टू गेट हिम आउट ऑफ दॅट शॉक. वॉलनटही वापरलं होतं टू मेक हिम ॲडॅप्ट टू ऑर ॲक्सेप्ट दॅट सिच्युएशन की ओके असा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी यातनं बाहेर पडतो आहे. सो ॲक्सेप्टन्स डेफिनेटली फॉर ॲक्सेप्टन्स आय हॅव गिवन वॉलनट. त्याच्यानंतर मध्ये मध्ये मला स्वीट चेस्टनटही वापरावं लागलं बिकॉज त्या शॉकमुळे काय झालं होतं की ही हॅड कम्प्लीट नर्वस ब्रेकडाऊन. तर थिंग्स वेंट वेल, पण या 3 रेमेडीजचं कॉम्बिनेशन मला वापरावं लागलं. सांगायचं तात्पर्य काय की शॉक बसला होता त्या ॲक्सिडेंटचा आणि त्या शॉकमुळे ही हॅड दॅट फिलिंग ऑफ फिअर पण होता आणि ग्रीफ पण होता, अनहॅपीनेस होता. सो दीज पीपल ऑल्सो टेंड टू सफर फ्रॉम अ ग्रेट फिलिंग ऑफ अनहॅपीनेस. सॅडनेस हा खूपच मार्क्ड असतो, बट द थिंग विच रिव्हॉल्व्स अराउंड इन दिस रेमेडी इज शॉक ऑफ एनी काइंड. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं आहे की एक म्हणजे लहान मुलगा होता, साधारण 12वीचं IITचं प्रिपरेशन चाललं होतं आणि देन ड्यू टू रिपीटेड गिविंग ऑफ एक्झाम्स एकतर खूप मुलांमध्ये इन्सिक्युरिटीची फिलिंग असते कारण सतत कुठल्या ना कुठल्या तरी क्लासची तरी एक्झाम असते, कॉलेजची तरी एक्झाम असते आणि अनेक प्रकारच्या एक्झाम्स असतात. बट जेव्हा ते शेवटचा अटेम्प्ट होता आणि त्याचे जेव्हा मार्क्स आले तर ते सॅटिस्फॅक्टरी नव्हते. अँड ते बघून मार्क्स बघून स्वतःचे ही लँडेड अप इन दॅट सिव्हिअर फेज ऑफ डिप्रेशन बिकॉज ऑफ दॅट शॉक. तर शॉक बसला होता आणि अपेक्षाभंग इथे जास्त करून मार्क्ड होता. बिकॉज ऑफ दॅट ही लँडेड अप इन दॅट फेज ऑफ डिप्रेशन वी वुड से. सो त्याच्यामध्ये सुरुवातीला मी नक्कीच स्टार ऑफ बेथलेहम वापरलं होतं बिकॉज वी हॅव टू आयडेंटिफाय की कारण काय आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी ते पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला सांगते आहे. म्हणजे जेव्हा आपण पर्सनली भेटून लेक्चर्स व्हायचे आपले त्यावेळेपासून की हिस्ट्री टेकिंग खूप महत्त्वाचं असतं या सिच्युएशन्समध्ये, सायकोलॉजीच्या सिच्युएशन्समध्ये, की जिथे कॉज हा हायलाईट झाला पाहिजे की नक्की कशामुळे ही लक्षणांची सुरुवात झालेली आहे आणि ज्याच्यामुळे इट हेल्प्स अस इन गिविंग द ॲप्रोप्रिएट रेमेडी. सो फाइंडिंग आउट द कॉज इज मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप हिअर. आणि आफ्टर गिविंग द मेडिसिन काय पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसतो तो म्हणजे इट हेल्प्स द पीपल टू ओव्हरकम ऑफ दॅट सिच्युएशन, ओव्हरकम ऑफ दॅट शॉक अँड थोडा तरी सूदनिंग इफेक्ट आपल्याला मिळतो त्या मेडिसिन दिल्यानंतर. बट ऑब्व्हियसली इन दिस सिच्युएशन ॲज आय हॅव बीन टेलिंग यू इन ओव्हरऑल डिप्रेशन इट इज नॉट ओनली मेडिसिन विच हेल्प्स. विथ मेडिसिन वी हॅव टू थिंक ऑफ अदर मेजर्स. म्हणजे तुम्ही उद्या असं म्हणाल की मी तर मेडिसिन दिलं पण समहाऊ रिझल्ट येत नाही आहे, तर विथ मेडिसिन नक्कीच वी हॅव टू टेक हेल्प ऑफ अदर थिंग्स दॅट इज काउन्सिलिंग अँड if other therapies we can think of like music or dance therapy. But definitely medicine really helps to alleviate the intensity of symptoms and help the people to cope up from that situation in a more better way. So to conclude with, the key feature for this remedy is shock of any kind. कुठलीही वाईट बातमी म्हणा, अघटित घटना, जवळच्या व्यक्तीचं जाणं, अपेक्षाभंग किंवा एनी काइंड ऑफ डिसअपॉइंटमेंट ज्या गोष्टीचा आपल्याला शॉक बसू शकतो. सो दिस इज द की फॅक्टर फॉर दिस रेमेडी. आणि सिम्टम्स कॅन बी सिमिलर लाईक कुठलंही नैराश्याची जी आपण लक्षणं बघितली आहेत त्या लक्षणांपैकी कुठलीही लक्षणं पर्सन टू पर्सन व्हेरिएबल असतात आणि ती आपल्याला या केसमध्ये दिसू शकतात. तर जाता जाता अजून एक केस मला तुम्हाला सांगावीशी वाटते आहे की माझ्याच मैत्रिणीच्या बाबतीत हे घडलं होतं. तिच्या आईबाबांचे 25th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ती सेलिब्रेट केली होती. सगळे जवळचे नातेवाईक आले होते आणि दे रिअली हॅड अ वंडरफुल टाईम. आणि असं काहीच नाही, दे वर एन्जॉईंग. नंतर जेवण झालं, गप्पा झाल्या आणि झोपायच्या जेव्हा वेळ आली तेव्हा तिचे बाबा जस्ट वॉशरूमला जाण्यासाठी म्हणून उठले आणि ही कोलॅप्स्ड.
अँड ही डाईड ऑन द स्पॉट. मेजर हार्ट अटॅकनी ते गेले. तर ही गोष्ट काही म्हणजे त्या गोष्टीचा ॲक्सेप्टन्सही नव्हता आणि ही गोष्ट इतक्या अचानक सडन झाली की त्याचा तिच्या ह्याच्यावरती खूप परिणाम झाला आणि यातनं बाहेर पडण्यासाठी तिला खूप वेळ गेला. 3 ते 4 महिने ती त्याच फेजमध्ये होती, त्या शॉकमध्ये होती की असं अचानक हसतं खेळतं माणूस दुसऱ्या क्षणी नाही. सो हे पण खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की बऱ्याच वेळेला ज्या सडन डेथ्स होतात, अनएक्सपेक्टेड डेथ्स होतात, त्यामध्ये आपल्याला हे रेमेडी खूप लागू पडतं. अँड टू टेल की हे रेस्क्यू रेमेडीमधला एक फॉर्म्युला आहे. सो इट डेफिनेटली हेल्प्स टू overcome that situation from that severe mental shock. The shock of any kind is found in Star of Bethlehem. Thank you.